Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of haloalkanes and haloarenes. In last part we have discussed polyhalogen derivatives. Now we'll discuss some questions whatever the portion we have covered till now. First of all, we'll discuss the questions on physical and chemical properties of haloalkanes. Correct? Okay, in that first is question number 34. Check it. ओके, व्हॉल्यूम घेऊन बसा बाळांनो सोबत तुम्ही. ओके, आणि त्याच्यामधले क्वेश्चन्स बघा वन बाय वन. क्वेश्चन नंबर 34 चेक करा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्काइल हलाइड्स. बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर, बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, मोलार मास एम. बरोबर आहे ना. आणि एम जर सेम असेल म्हणजेच काय, आयसोमर जर असतील तर बॉइलिंग पॉईंट काय असतो, बॉइलिंग पॉईंट is inversely proportional to what, branching. बरोबर आहे ना. ओके, सी हियर दिस इज CH Cl3. 3 Cl आहेत ना. ओके, इथं 2 Cl आहेत. इट मीन्स दिस इज करेक्ट ऑर्डर. आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं आहे. ठीक आहे. CH3 CH2 टेकन ट्राईस Cl म्हणजे हे काय आहे, स्ट्रेट चेन आहे. करेक्ट. आणि इथं कार्बन 2 कमी आहेत, मोलार मास कमी झाला. This is also correct order. This is tertiary and this one is primary. बघा, हे दोन एकमेकाचे आयसोमर्स आहेत का. करेक्ट. स्ट्रक्चर जर ड्रॉ करायचं म्हणलं आपण, ओके, सी हियर दिस इज टर्शरी. ओके, दुसऱ्या ह्याच्यामध्ये ड्रॉ करूया आपण. सी हियर द स्ट्रक्चर ऑफ दिस टू. दिस इज टर्शरी CH3C CH3 CH3, here it is Cl. Correct. And this one is what, second CH3 CH. करेक्ट. 2 ग्रुप्स आहेत ना. ओके, इथं किती आहेत टोटल, 2 ग्रुप्स आहेत. दिसतात का तुम्हाला इथं 2 ग्रुप्स. ओके, CH आहे आणि इथं काय आहे, CH3 टेकन ट्वाइस आहे. करेक्ट ना. ठीक आहे. येस, मग बघा, here it is CH2Cl. हा काय झाला, प्रायमरी. करेक्ट. आणि इथं मोर ब्रँचिंग दिसते तुम्हाला, 2 ब्रँचेस दिसत आहेत. लक्षात येते किंवा काय, एस अशी ही लॉंगेस्ट चेन घ्या आणि इथे हे 2 ब्रँचेस कन्सिडर करा. लक्षात येते. मग मोर ब्रँचेस असेल तर लो बॉइलिंग पॉईंट असला पाहिजे होता इथं, आणि इथं हाय बॉइलिंग पॉईंट असला पाहिजे होता. हाय बॉइलिंग पॉईंट कशावरती डिपेंड आहे, ह्या कन्सेप्टवरती. बॉइलिंग पॉईंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वॉट, ब्रँचिंग. समजलं हे. सो आन्सर काय असलं पाहिजे, सी. क्लिअर. SN1 रिॲक्शन इज फास्टर इन. फास्टर SN1 कधी असते, इथं रिक्वायरमेंट काय आहे, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन. करेक्ट. ठीक आहे. इथं काय फॉर्म होईल, 1 डिग्री. इथं 2 डिग्री कार्बोकेटायन, इट मीन्स सेकंडरी कार्बोकेटायन. हियर इट इज टर्शरी. ठीक आहे ना. Cl निघून गेला, ओके, तर कार्बोकेटायन कुठला फॉर्म होतो, टर्शरी. आणि इथं Cl निघून गेला की सेकंडरी कार्बोकेटायन फॉर्म होतो. मग टर्शरी कार्बोकेटायन कसं असतं, मोर स्टेबल. सो द ऑप्शन इज सी. SN1 फास्टर कुठं असते, ओके, तर काय, सी मध्ये. वाय, बिकॉज द मोर स्टेबल कार्बोकेटायन इज फॉर्म्ड इन केस ऑफ येस वॉट, टर्शरी ब्युटाइल कार्बोकेटायन. लक्षात आलं का हे. ठीक आहे. पुढे जाऊया आता. क्वेश्चन नंबर 36 चेक करा. अल्काइल halide on heating with alcoholic NH3 in sealed tube results in. ठीक आहे. अल्काइल हलाइड्स कोणासोबत रिॲक्ट करायचं आहे, तर डेफिनेटली अमोनिया सोबत, NH3 सोबत मिक्सचर फॉर्म होतो. सपोज दिस इज RX. ओके, व्हेन रिॲक्ट्स विथ NH3 अल्कोहोलिक विच फॉर्म्स RNH2 फर्स्ट, त्याच्यानंतर सेकंड R, ठीक आहे, R2NH, थर्ड R3N आणि फोर्थ R4N प्लस X मायनस. असं काय मिक्सचर फॉर्म होतं थोडक्यात. ठीक आहे. मग प्रायमरी फॉर्म होतो, सेकंडरी फॉर्म होतो आणि टर्शरी. लक्षात घ्या, स्ट्रक्चर्स कसं ड्रॉ केलं आहे बघा मी, प्रायमरी, सेकंडरी स्ट्रक्चर. ठीक आहे. प्रायमरी अमाइन इज RNH2, सेकंडरी अमाइन इज R2NH. ठीक आहे. एक एक हायड्रोजन रिप्लेस करत जायचं आहे. आणि टर्शरी अमाइन इज R3N.
Okay, so all of these compounds are formed in this case because mixture of products are formed. Understood? ठीक है. Next question number 37 चेक करा. Which of the following compound has the highest boiling, परत boiling point चा क्वेश्चन आहे. लक्षात येते का? ठीक आहे. त्या बॉइलिंग पॉईंटसाठी परत काय कन्सिडर कराल तुम्ही? येस, फॉर बॉइलिंग पॉईंट एकतर मोलार मास कन्सिडर कराल फर्स्ट, ओके, आणि दुसरा काय ब्रँचिंग. करेक्ट. आता इथं CH3 CH2 CH2 3 कार्बन आहेत, इथं 4 कार्बन आहेत, मीन्स 4 कार्बन्स. इथं सुद्धा 4 कार्बन्स आहेत आणि इथं सुद्धा 4 कार्बन्स आहेत. ठीक आहे, मग हा कॅन्सल झाला, बरोबर आहे ना? दिस इज कॅन्सल्ड. आता ह्या तिन्हीमध्ये ओके हे एकमेकाचे आयसोमर्स आहेत, बरोबर आहे ना? ओके, इथं हा स्ट्रेट चेन आहे. स्ट्रेट चेन असेल तर बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे? हायर असणार आहे. ब्रँचिंग इन्क्रीजेस, ओके, बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. अंडरस्टूड? ओके, टेक डाउन द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 38. The progressive increase in the boiling point from CH3Cl, त्याच्यानंतर CH3Br and then CH3I. CH3I चा बॉइलिंग पॉईंट हायर आहे का? मोलार मास हायर आहे, बरोबर आहे ना? मोलार मास हायर, पोलॅरिटी कमी आहे याच्यामध्ये, तुम्हाला नोन आहे. आपण डायपोल मुवमेंटमध्ये स्टडी केलं होतं, बरोबर आहे ना? ओके, येस. CH3Cl हॅव्हिंग हायर डायपोल मुवमेंट, म्यू व्हॅल्यूज, करेक्ट ना? ओके, त्याच्यानंतर CH3Br, करेक्ट, अँड देन CH3I. त्याच्यामध्ये फ्लोरीन जर घेतलं आपण तरी सुद्धा CH3 SCl चा हायर असतो एज कम्पेअर टू CH3F, CH3Br अँड देन CH3I. करेक्ट ना? ठीक आहे. मग CH3Cl चा CH3Cl मध्ये पोलॅरिटी जास्त आहे, पण तिथं इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स कमी आहेत. आलं लक्षात? मग म्हणून काय घेतो आपण? मोलार मासवरती. बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय घेतो आपण? मोलार मास. मग मोलार मास कोणाचा हायर आहे? मग ऑप्शन काय होईल? हाय पोलॅरिटी, हाय पोलॅरिटी, लो पोलॅरिटी. हां, लो पोलॅरिटी, मोलार मास. सो दिस इज द ऑप्शन. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 39 चेक करा. 39. इन ए ग्रुप ऑफ आयसोमेरिक अल्काइल हलाइड्स द ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट्स. बघा, परत बॉइलिंग पॉईंटचा क्वेश्चन आहे आणि बॉइलिंग पॉईंटवरती क्वेश्चन विचारला जातो. व्हेरी IMP. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. अल्काइल हलाइडसाठी विचारले. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. बघा ते ऑप्शन्स कसे येतील. करेक्ट. पुढं काय दिले? प्रायमरी इज लेस दॅन, सेकंडरी इज लेस दॅन टर्शरी, आणि लास्ट वन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. प्रायमरीचा आयसोमेरिक आहेत ना, आयसोमेरिकचा अर्थ समजतो ना? ओके, मोलार मास काय असणार आहे? मोलार मास M इज सेम. मोलार मास जर सेम असेल तर डेफिनेटली प्रायमरी जो आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो? हायर, देन सेकंडरी, देन टर्शरी. ब्रँचिंग इन्क्रीज होत गेली की बॉइलिंग पॉईंट डिक्रीज होतो इन केस ऑफ आयसोमर्स. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे, आयसोमर्स. अंडरस्टूड? ओके, क्वेश्चन नंबर 40 बघा. आयडेंटिफाय X अँड Y इन द फॉलोइंग सिक्वेन्स. X आणि Y आयडेंटिफाय करायचं आहे इन द फॉलोइंग सिक्वेन्स. ओके, येस, सिक्वेन्स खूप इझी असणार आहे. ठीक आहे, बघूया आपण. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल C2H5, C2H5Br. ठीक आहे, रिॲक्ट्स विथ X म्हणले, गिव्स प्रोडक्ट. रिॲक्शन बघा केअरफुली. विच ऑन ट्रीटमेंट विथ Y गिव्स काय म्हणलं? C3H7NH2. आता एक कार्बन इन्क्रीज झालेला आहे, झालं का? आणि NH2. मेंडिस रिॲक्शन स्टडी केलं आपण, बरोबर आहे ना? ओके, सिक्वेन्समध्ये रिॲक्शन आहे. येस, मग एक कार्बन इन्क्रीज करण्यासाठी ओके काय ॲड कराल त्याच्यामध्ये? तुम्ही डेफिनेटली KCN ॲड कराल. KCN. CN मध्ये कोण आहे? कार्बन आहे. सो C2H5 Br when reacts with KCN which replaces this Br to form C2H5 and what? CN. बरोबर आहे ना? CN काय असतो? C2H5 C ट्रिपल बॉन्ड N असतो. येते लक्षात हे? ओके, मग त्याच्यामध्ये काय ॲड करायला आता? ओके, त्याच्यामध्ये सपोज इथं जर वॉटर ॲड केलं आपण, ॲसिडिक वॉटर H3O+, तर काय फॉर्म करतो? C2H5COOH फॉर्म करतो.
लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जर ॲड केलं, ॲल्युमिनियम हायड्राईड, लक्षात ठेवा याची काय रिॲक्शन होत नाही. ओके, हे तर पॉसिबल नाही आहे. इथं कार्बन कमी झालेत एक्समध्ये, सो दीज टू आर नॉट पॉसिबल. एक्स आणि एक्सवरनं समजलं आपल्याला. इथं पॉसिबिलिटी आहे, पण काय वॉटर जर ॲड केलं आपण, ओके, तर काय फॉर्म होतो तिथं, ॲसिड फॉर्म होतो. आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड ॲड केलं की C2H5, ओके, CH2NH2 फॉर्म होतो. म्हणजेच काय झाला, हा C3H7NH2 फॉर्म झाला. आलं लक्षात. ह्या दोन्ही रिॲक्शन्स खूप महत्त्वाच्या आहेत. ही रिॲक्शन महत्त्वाची आहे, ही रिॲक्शन महत्त्वाची आहे. समजलं हे? येस. क्वेश्चन नंबर 41 बघा. ओके, क्वेश्चन नंबर 41. इथाइल आयोडाइड when heated with sodium in dry ether gives pure. इझी आहे. इथाइल आयोडाइड दिलेला आहे, कुठली रिॲक्शन असणार आहे? येस, सांगा बरं आता. वर्स रिॲक्शन डेफिनेटली करेक्ट ना. वर्स रिॲक्शन. वर्स रिॲक्शन काय असते? व्हॉट इज वर्स रिॲक्शन? ठीक आहे. अल्काइल हलाइड हिटेड इन प्रेझेन्स ऑफ सोडियम विच फॉर्म्स हायर अल्केन. सो इथाइल आयोडाइड गिवन आहे. इथाइल आयोडाइड काय असतो? CH3CH2, ओके, व्हॉट I heated with sodium in dry ether. Sodium in dry ether which forms, ठीक आहे, किती लागतील इथं? 2 लागतील. अकॉर्डिंगली घेत जावं लागेल तुम्हाला. CH3 CH2 CH2 CH3. करेक्ट. दिस इज N ब्युटेन. लक्षात येते का? ओके, व्हॉट इट फॉर्म्स? N ब्युटेन. त्याचा फॉर्म्युला काय असतो? C4H10. सो ऑप्शन इज व्हॉट? ए. आलं लक्षात हे? ठीक आहे. ऑप्शन काय असणार आहे? सॉरी, इथं आहे ना तो, ए. क्लिअर? सॉरी. नेक्स्ट बघा 42. इन हन्स-टिकर रिॲक्शन. हन्स-टिकर रिॲक्शनमध्ये, ओके, काय होतं नेमकं? हन्स-टिकर रिॲक्शन पाहिली आपण ऑलरेडी. काय आहे हन्स-टिकर रिॲक्शन? सपोज, ओके, कुठलाही कंपाऊंड घेतला आपण, CH3 CH2, ओके, COOHE, कुठलाही म्हणजे, ओके, हा R ग्रुप चेंज करायचा आहे फक्त. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. वेन रिॲक्ट्स विथ ब्रोमिन. लक्षात ठेवा, रिॲक्शन महत्त्वाची आहे. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ CCl4. सपोज अशी रिॲक्शन केलं आपण, नोन आहे तुम्हाला की बाबा येस ब्रोमिन, ओके, कुठं रिॲक्ट होतो, हा BR. इट रिमूव्ह CO2 गॅस and forms CH3CH2, okay, what, Br plus CO2 plus AgBr. अशी रिॲक्शन होते, बरोबर आहे ना. ओके, याचा अर्थ काय? कार्बन कमी झालं ना. सो ऑप्शन इज 1. ऑप्शन काय असणार आहे केसमध्ये सुद्धा? एच असणार आहे. का? कार्बन, ओके, डिक्रीजेस. नेक्स्ट 43 बघा. The halide which does not give precipitate when warmed with alcoholic AgNO3 solution. Halide which does not give precipitate. कुठला हलाइड असा आहे जो प्रेसिपिटेट देऊ शकत नाही? ठीक आहे ना. प्रत्येकाचे स्ट्रक्चर्स बघा. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, फर्स्ट बघा, क्लोरोबेन्झिन. दिस इज क्लोरोबेन्झिन. ठीक आहे. बेन्झाइल क्लोराइड, दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? बेन्झाइल क्लोराइड आणि क्लोरोबेन्झिन. तर काय, नेक्स्ट कार्बनवरती Cl असतो इथं. अलाइल क्लोराइड, CH2 डबल बॉन्ड CH2, ओके, SCl. बघा, डबल बॉन्डेड कार्बनवरती Cl नाही आहे केसमध्ये सुद्धा. टर्शरी ब्युटाइल क्लोराइड, CH3, ओके, व्हॉट, Cl. लक्षात येते का? ओके, मग आता मला सांगा, इथं हा कार्बन कसा आहे? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. हा कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. हा कार्बन सुद्धा कसा आहे? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. आणि इथं जो Cl अटॅच आहे दॅट कार्बन इज sp2 हायब्रिडाइज्ड. इथं काय आहे? डबल बॉन्ड कॅरेक्टर. काय आहे इथं? डबल बॉन्ड कॅरेक्टर ड्यू टू रेझोनन्स. समजते ना. हा बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही. लक्षात येते हे? दिस बॉन्ड डज नॉट ब्रेक इझिली ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर. रेझोनन्स आहे इथं.
लाईक दिस. करेक्ट. दिस बॉन्ड डज नॉट ब्रेक इझिली. विचारले काय मग आपल्याला, द हलाइड डज नॉट गिव्ह प्रेसिपिटेट वेन वॉर्म्ड विथ अल्कोहोलिक AgNO3. AgNO3 ॲड केला, बरोबर आहे ना. ओके, तर कुठला असा कंपाऊंड आहे जो काय प्रेसिपिटेट देत नाही? तर डेफिनेटली ओके क्लोरोबेन्झिन, दिस वन. का? कारण काय, तो बॉन्ड ब्रेक होत नाही ना इझिली. बाकीचे बॉन्ड्स काय इझिली ब्रेक होतात, समजतंय ना. ओके, हे सगळे बॉन्ड्स इझिली ब्रेक होतात. हा बॉन्ड इझिली ब्रेक होतो, हा बॉन्ड इझिली ब्रेक होतो, हा बॉन्ड इझिली ब्रेक होतो. करेक्ट ना. ओके, हा होत नाही का? कारण तिथं sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे, तिथं रेझोनन्स आहे, त्याच्यामुळे तो बॉन्ड स्ट्रॉंगर आहे. अंडरस्टूड. नेक्स्ट 44. An alkyl halide reacted with metal cyanide to give an alkane nitrile. The metal cyanide is. ठीक आहे, मेटल सायनाइड मिळतो असं म्हणलं. अल्केन नायट्राईल मिळतो मेटल ओके सायनाइड सोबत रिॲक्ट झाल्यानंतर. ठीक आहे ना. ओके, कुठला यूज करतात? नोन आहे तुम्हाला, ॲज इट इज नोन आहे. कुठला यूज करतात? KCN यूज करतात, बरोबर आहे ना. ओके, यूज केलं आत्ताच आपण. करेक्ट. जसं की अल्काइल हलाइड RX when reacts with KCN which forms what? RCN, that is called as alkane nitrile plus KX. बरोबर आहे ना. ओके, सो ऑप्शन इज व्हॉट? B. नेक्स्ट 45. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स विल हॅव हायेस्ट मेल्टिंग पॉईंट? तर हायेस्ट मेल्टिंग पॉईंट कोणाचा आहे? ठीक आहे, आता हे क्लोरोबेन्झिन, ऑर्थोक्लोरोबेन्झिन हे आपण ह्याच्यामध्ये घेऊया. ठीक आहे ना. ओके, कुठे घ्यायचं आहे? अराइल हलाइड्समध्ये घेऊया याला आपण. ओके, तरीसुद्धा झालेलं आहे अराइल हलाइड्समध्ये. ठीक आहे, फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये घेऊया. नेक्स्ट, वेन 2-bromobutane रिॲक्ट्स विथ अल्कोहोलिक KOH, द रिॲक्शन इज कॉल्ड ॲज. हे 11वीच्या रिॲक्शन्स बघा किती येतात, मेन्शन केलेलं आहे का 11वीचे रिॲक्शन? हे सुद्धा 11वीला झालेलं आहे तुम्हाला. मेल्टिंग पॉईंट आपण पाहिला आहे ऑलरेडी 11वीला. ठीक आहे बघा, द 2-bromobutane रिॲक्ट्स विथ अल्कोहोलिक KOH. 2-bromobutane मीन्स CH3 CH, here it is Br, CH2 CH3. द रिॲक्शन इज कॉल्ड ॲज असं म्हणलं आहे. ठीक आहे, अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH यूज केलं की इलिमिनेशन रिॲक्शन होते. ठीक आहे ना. ओके, इथला जो बीटा हायड्रोजन आहे तो रिमूव्ह होतो. 2 प्रोडक्ट्स फॉर्म होतात, एक मेजर असतो, दुसरा काय मायनर. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3, दिस इज मेजर प्रोडक्ट, and this is CH2 double bond CH CH2 CH3, this is minor product, minor, and this one is major according to Setzeff rule. पाहिलं ना आपण हे, according to Setzeff rule. करेक्ट. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन काय असतो? मेजर असतो. आणि लक्षात ठेवा इथं अल्कोहोलिक KOH यूज केलं, आणि जर का ॲक्वेस KOH यूज केलं तर सबस्टिट्यूशन होतं, बरोबर आहे ना. ओके, सपोज इन्स्टेड ऑफ अल्कोहोलिक aqueous KOH is used, then substitution occur instead of elimination. Understood? So this is yes elimination reaction. आणि काय झालं त्याच्यामध्ये? डिहायड्रोहॅलोजिनेशन. कुठं आहे चेक करा ऑप्शन. डिहायड्रोहॅलोजिनेशन, ऑप्शन इज व्हॉट? डी. हायड्रोजन पण निघून गेला, हॅलोजन पण निघून गेला. 47. अल्काइल हलाइड आर लेस सॉल्युबल इन वॉटर बिकॉज दे डू नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. सिंपल आहे, हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करत नाहीत ते वॉटरसोबत, दॅट्स वाय दे आर येस वॉट लेस रिॲक्टिव्ह, लेस सॉल्युबल इन वॉटर. पिक आउट द करेक्ट स्टेटमेंट ओके अबाउट द अल्काइल हलाइड्स. अल्काइल हलाइडसाठी ओके करेक्ट स्टेटमेंट पिकअप करा असं म्हणलं. दे शो हायड्रोजन बॉन्डिंग शो करतात का ते? नो, दिस इज इनकरेक्ट स्टेटमेंट. समजते का? नेक्स्ट, दे आर सॉल्युबल इन वॉटर, दिस इज ऑल्सो इनकरेक्ट. दे आर सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स, येस डेफिनेटली दिस इज करेक्ट. दे डू नॉट कंटेन एनी पोलार बॉन्ड, दिस इज इनकरेक्ट. पोलार बॉन्ड असतो त्याच्यामध्ये. दे शो हायड्रोजन बॉन्डिंग
दे डू नॉट कंटेन एनी पोलार बॉन्ड म्हणले ना, दिस इज इनकरेक्ट. आलं लक्षात. करेक्ट स्टेटमेंट कुठलं असलं ना, दे आर सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये कसे आहेत ते सॉल्युबल. नेक्स्ट 49. वेन अन अल्काइल हलाइड रिॲक्ट्स विथ अल्कॉक्साइड, द प्रोडक्ट इज अल्कॉक्साइड सोबत रिॲक्ट करायचं आहे. व्हॉट इज अल्कॉक्साइड? येस, here this is alkyl halide RX and this is RONA. This is alkoxide. Correct. Williamson synthesis आहे which forms ether plus NaX, ether is formed. आलं लक्षात हे. So option is what? A. 1-chlorobutane. ठीक है ना. 1-chlorobutane, Cl CH2 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 CH3 कशासोबत ट्रीट केलं? रिॲक्ट विथ अल्कोहोलिक पोटॅश. अल्कोहोलिक KOH गिव्स काय फॉर्म करतो? इथं बीटा हायड्रोजन आहे. ठीक आहे, हा हायड्रोजन निघून जातो म्हणजे डिहायड्रो हॅलोजनेशन रिॲक्शन टू फॉर्म CH2 double bond CH, CH2 CH3. This is the product, that is 1-butene. 1-butene कुठं आहे बघा? ऑप्शन सी. अल्कोहोलिक KOH जर यूज केलेलं असेल तर एलिमिनेशन होतं. ॲक्वेस यूज केलं असेल तर सबस्टिट्यूशन होतं. बरोबर आहे ना. ॲक्वेस जर यूज केला, ॲक्वेस KOH, तर काय येतो इथं? OH येतो. CH2 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 CH3. दोन्हीमध्ये डिफरन्स समजला? ठीक आहे. 51. क्वेश्चन नंबर 51. विच ऑफ द आयसोमेरिक C4H9Cl कंपाउंड्स विल बी ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ठीक आहे. ऑलरेडी काय मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे आणि काय दिलेलं आहे, त्याचे स्ट्रक्चर्स दिलेले आहेत. ऑप्टिकली ॲक्टिव्ह कुठला आहे ओळखायचं आहे. ठीक आहे. इथं असिमेट्रिक कार्बन आहे का? नाही. सो दिस इज नॉट ॲक्टिव्ह. इथं असिमेट्रिक कार्बन आहे, डेफिनेटली आहे का? कायरल कार्बन म्हणतो त्याला आपण. बरोबर आहे ना. मग तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का? येस, डेफिनेटली दिस इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. इथं आहे का? नाही. इथं आहे का कार्बन? असिमेट्रिक कार्बन कुठं दिसतो का इथं तुम्हाला? नाही. आलं लक्षात. हे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये हे डिटेलमध्ये स्टडी केलं आहे. कुठला ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो, कुठला ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतो, दॅट वी हॅव स्टडीड ऑलरेडी. करेक्ट. नेक्स्ट, मोस्ट व्होलाटाईल अल्काइल क्लोराइड इज व्होलाटाईल. बरोबर आहे ना. मोस्ट व्होलाटाईल अल्काइल क्लोराइड विचारलेला आहे. कुठला असू शकतो बघूया आपण. इथाइल क्लोराइड दिलेला आहे, ब्युटाइल क्लोराइड दिलेला आहे, अमाइल क्लोराइड दिलेला आहे आणि काय प्रोपाइल क्लोराइड. याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे, तो मोर व्होलाटाईल असतो. करेक्ट ना. बॉइलिंग पॉईंट कोणाचा कमी आहे चेक करा. मग इथाइल क्लोराइड, ब्युटाइल क्लोराइड. ब्युटाइल म्हटलं की मोलार मास वाढला. अमाइल क्लोराइड काय असतो? व्हॉट इज अमाइल क्लोराइड? जर 5 कार्बन्स असतील ना, 1 2 3 4 5 कार्बन्स असतील तर अमाइल क्लोराइड बनायचं. दिस इज एन अमाइल क्लोराइड. अमाइल क्लोराइड. इफ 5 कार्बन्स आर प्रेझेंट. ठीक आहे, इथं दाखवतो मी. सी हियर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 Cl. This is N-amyl chloride. टर्शरी कार्बनला जर अटॅच असेल तो Cl, किती कार्बन झाले? 1 2 3 4 आणि हा एक 5. दिस इज टर्शरी अमाइल क्लोराइड. करेक्ट. सेकंडरी अमाइल क्लोराइड. समजतंय हे? 1 2 3 4 5. अमाइल क्लोराइड लक्षात ठेवा की 5 कार्बन जर असतील ना, तर म्हणायचं अमाइल क्लोराइड. ठीक आहे ना. दिस इज Cl. बरोबर आहे का? ठीक आहे ना. So option is what? This one. First, ethyl chloride. का बॉइलिंग पॉइंट कमी आहे सगळ्यात.
ओके. नेक्स्ट बघा 53. फॉर I मायनस Cl मायनस Br मायनस द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ न्यूक्लिओफिलिसिटी. हे पाहिलं ना आपण. ओके, कशामध्ये? जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये न्यूक्लिओफिलिसिटी कोणाची हायर असते? तर आयोडीनची. आयोडीन मोर पोलरायझिंग पॉवर असते त्याची, बरोबर आहे ना. आय मायनस जो आहे, ओके, येस, तो काय मोर न्यूक्लिओफिलिक असतो. सो ऑप्शन इज व्हॉट? ए. ही ऑर्डर ॲज इट इज आपण न्यूक्लिओफिलिसिटीसाठी पाहिलेली आहे. 54 चेक करा. वेन अल्काइल हलाइड इज हिटेड विथ ड्राय Ag2O इट प्रोड्युसेस. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण पाहिलं. ड्राय Ag2O जर यूज केलं असेल आणि मॉइस्ट Ag2O यूज केलं असेल तर दोन रिॲक्शन्स वेगवेगळ्या होतात, बरोबर आहे ना. ओके, सियर RX when reacted with moist Ag2O, करेक्ट. काय मिळतो? AgOH मिळतो तिथं. रिॲक्शन दाखवली तुम्हाला, ओके, आणि ROH फॉर्म होतो. इन केस ऑफ ड्राय Ag2O, आता ड्राय Ag2 म्हणलं की AgOH फॉर्म होणार आहे का? नाही होणार. इट फॉर्म्स इथर. लक्षात येतं हे? ठीक आहे. काय फॉर्म करतो? इथर फॉर्म करतो. सियर RX, दोन RX आहेत, बरोबर आहे ना. ओके, RX काय यूज केलेलं आपण? Ag2O यूज केलेला आहे. Ag. This AgX combines to form twice AgX, and this ROR combines to form ROR. Very important. यूज काय केलेलं आहे इथं? ओके, बघा. अल्काइल हलाइड इज हिटेड विथ ड्राय Ag2O म्हणले. इट प्रोड्युसेस व्हॉट? इथर. इट प्रोड्युसेस इथर. 55. इन SN1 सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमोलिक्युलर. ठीक आहे ना. रिॲक्शन रेसिमायझेशन टेक्स प्लेस. इट इज ड्यू टू. रेसिमायझेशन का होतं इथं ह्या केसमध्ये? तर इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन पण होतं, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन दोन्ही होतात ह्या केसमध्ये, बरोबर आहे ना. ओके, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन कधी होतं? बॅक साईड अटॅक झालं तर इथे कार्बोकेटाईन फॉर्म होतो असा. ठीक आहे ना. ओके, त्याला तुम्ही असं म्हणू शकताय R डॅश, R डबल डॅश, R ट्रिपल डॅश, आणि हा काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज. मग बॅक साईड अटॅक पॉसिबल आहे, फ्रंट साईड अटॅक पॉसिबल आहे, दोन्ही अटॅक्स पॉसिबल आहेत, बरोबर आहे ना. म्हणून काय? रिटेन्शन पण होतं, इन्व्हर्जन पण होतं. त्याच्यामुळं काय? येस, कन्व्हर्जन कॉन्फिगरेशन नाही. ठीक आहे. सो बोथ A अँड B इज करेक्ट. 56. विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स इज नॉट करेक्टली मॅच्ड. कुठली रिॲक्शन करेक्टली मॅच्ड होत नाही ते विचारलेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट आहे सोडियम इन ड्राय इथर विच फॉर्म C4H10. इट इज वर्स रिॲक्शन, करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे CH3Br plus AgF which gives CH3F plus AgBr. This is ETARD. No, it is not ETARD reaction. It is Swords reaction. Swords reaction, correct na? So this is the option. This is correct. Worse phytic reaction आहे तुम्हाला पुढे अराइल हलाइड्स मध्ये. ठीक आहे. सोडियम इन ड्राय इथर, दिस इज फिटिक रिॲक्शन. येस, दिस इज ऑल्सो करेक्ट. ओके, ह्या दोन्ही रिॲक्शन, तिन्ही रिॲक्शन्स करेक्ट आहेत. दिस इज रॉंग. ETARD रिॲक्शन आपण क्लास 11 मध्ये स्टडी केलेलं आहे, करेक्ट ना. 57. आयडेंटिफाय द प्रोडक्ट्स A अँड B इन द रिॲक्शन. आयडेंटिफाय करा A आणि B मध्ये, सॉरी, आयडेंटिफाय द प्रोडक्ट्स A अँड B. ओके, A काय असणार आहे इथं? येस, व्हॉट? RNC. का? AgCN यूज केलेलं आहे ना. AgCN असेल तर आयसोसायनाइड फॉर्म होतो, आणि KCN यूज केलं असेल तर सायनाइड फॉर्म होतो, RCN. समजलं ना. सो ऑप्शन इज व्हॉट? A काय असणार आहे? RNC, आणि B काय असणार आहे? RCN. सो ऑप्शन इज व्हॉट? C. ओके. 58. हाउ मेनी chiral carbon atoms are present in 2,3,4 ट्रायक्लोरोपेंटेन. ओके, ड्रॉ करूया स्ट्रक्चर आपण आता. ट्राय करा तुम्ही, ड्रॉ करा बरं स्ट्रक्चर. 2, 4, 2, 3, ओके, S and 4.
काय आहे तो? पेंटेन आहे. CH3 CH ट्रायक्लोरो Cl CH Cl CH Cl CH3. करेक्ट, सिमेट्रिकल आहे तो. ओके, किती ओके कायरल कार्बन्स आहेत असं विचारलं आहे. इथं आहे का कायरल कार्बन? येस, डेफिनेटली आहे. इथं आहे का? हा ग्रुप जर पाहिला आपण, ओके, आणि हा ग्रुप जर पाहिला तर दोन्ही कसे आहेत? सेम आहेत. म्हणजे ह्या कार्बनवरती दोन ग्रुप सेम आहेत, त्याच्यामुळे हा कायरल कार्बन होऊ शकत नाही. हा कार्बन होऊ शकतो का? येस, डेफिनेटली. कारण काय, इथं हा ग्रुप वेगळा आहे, हा ग्रुप वेगळा आहे, हायड्रोजन वेगळा आहे, आणि हा बिगर ग्रुप वेगळा आहे. समजलं ना? ओके, त्याच्यामुळे हे दोनच कायरल कार्बन्स असतील. सो ऑप्शन इज व्हॉट? येस, दिस वन, 2. अंडरस्टूड? 2 कायरल कार्बन्स आर प्रेझेंट. 59. चेक करा क्वेश्चन नंबर 59. टर्शरी ब्यूटाइल हलाइड. ठीक आहे, टर्शरी ब्यूटाइल हलाइड ऑन बॉइलिंग विथ वॉटर gives tertiary butyl alcohol. The reaction, okay, as follows. आता टर्शरी ब्युटाइल हलाइड दिलेलं आहे ना, ओके, CH3 कार्बोकेटाइन फॉर्म व्हायला पाहिजे तिथं. डायरेक्ट तर बॅक साईड अटॅक पॉसिबल नाही आहे. दिस इज X, बरोबर आहे ना? ओके, वॉटर ॲड केलं. वॉटर कसं आहे? वीक न्यूक्लिओफाईल आहे. समजते हे? येस. मग काय झालं पाहिजे त्या केसमध्ये? SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. It follows definitely SN1 reaction mechanism, okay, because first of all carbocation is formed, later on attack takes place. कार्बोकेटाइनच फॉर्म झाला पाहिजे का? बॅकसाइड अटॅक पॉसिबल नाही ह्या केसमध्ये. 60. इन हन्स-टिकर रिॲक्शन द कंपाऊंड, ओके, हन्स-टिकर रिॲक्शन दिले. हन्स-टिकर रिॲक्शन दिले की हा पूर्ण काय म्हणतो ग्रुप आपण रिमूव्ह करतो. ओके, Br2 ॲड करतो, त्याच्यामध्ये आपण Br, ओके, हा रिमूव्ह करावा लागेल CO2. हिअर इट इज अगेन Br. सो द कंपाऊंड फॉर्म्ड विल बी टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. काय फॉर्म झाला पाहिजे? येस, क्वेश्चनमध्ये विचारले काय आपल्याला? इन हन्स-टिकर रिॲक्शन द कंपाऊंड धिस वन इज ट्रीटेड विथ, ओके ओके, हीटेड विथ कोणासोबत? Br2 सोबत. Br2 यूज केला जातो, केला आपण इथे यूज. ठीक आहे ना? ओके, चेक करा ऑप्शन बी. दिस इज द करेक्ट ऑप्शन. 61. द नेम ऑफ रिॲक्शन ऑफ अल्काइल हलाइड विथ an arine in the presence of anhydrous AlCl3. ही रिॲक्शन 11वीला आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहे, करेक्ट ना? ओके, कुठली रिॲक्शन आहे ती? फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. सी हियर, व्हॉट इज दिस? द नेम ऑफ रिॲक्शन ऑफ अल्काइल हलाइड्स, RX, करेक्ट, विथ अन अरिन. अरिन म्हणजे कोण? बेन्झिन असेल किंवा काय अरिल हलाइड असेल. In the presence of anhydrous AlCl3, the compound is what? Correct. This is Friedel-Crafts reaction. Correct, na? So option is what? Friedel-Crafts reaction. Clear झालं बोला हे? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 62 चेक करा. RCl when reacts with AgCN which forms A, reduction gives B. आता AgCN म्हटल्यानंतर काय फॉर्म होणार आहे? RNC. आणि रिडक्शन केलं की काय फॉर्म होईल? RNHCH3. इट मीन्स N-मिथाइल अल्कॅनामाइन फॉर्म होतो. ठीक आहे ना? ओके, ऑप्शन कुठला असणार आहे? बी, RNC अँड RNHCH3. क्लियर? 63. इन द रिॲक्शन गिवन बिलो. ठीक आहे, एक रिॲक्शन गिवन आहे आणि काय झालं बघा ह्या रिॲक्शनमध्ये? डायरेक्ट इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन झालेलं आहे. करेक्ट ना? हे कशावर ठरवतो आपण? इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन झाले किंवा नाही? डेफिनेटली RS कॉन्फिगरेशनवर ना, बरोबर ना? ठीक आहे, इथं बघा कॉन्फिगरेशन काय आहे? S कॉन्फिगरेशन आहे, बरोबर आहे ना? ओके, ह्या ठिकाणी काय आहे? दिस इज R कॉन्फिगरेशन.
एसचं कन्व्हर्जन आरमध्ये चालेल. इट मीन्स इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि इन्व्हर्जन जर होत असेल तर डेफिनेटली इट इज अ SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. तर रिॲक्शन प्रोसीड्स वाया SN2. का? इन्व्हर्जन दिले डायरेक्टली. कसं ओळखलं, समजलं ना? येस. नेक्स्ट वन 64 is what? Which of the following halides is capable of exhibiting enantiomerism? एनॅन्शोमर्स काय असतात बळानं? ओके, तर एकमेकाचे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस असतात. करेक्ट ना? दे आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. मग कुठला असा कंपाऊंड आहे जो एनॅन्शोमरिझम शो करतो? ठीक आहे, तिथं कायरल कार्बन असला पाहिजे. ठीक आहे, चेक करा मग प्रत्येकाचे स्ट्रक्चर ड्रॉ करा. करेक्ट. फर्स्ट आहे इथाइल क्लोराइड. इज देअर एनी कायरल कार्बन? इथाइल क्लोराइडमध्ये कार्बन आहे, कायरल कार्बन नाही. इथाइल क्लोराइड, नो कायरल कार्बन. नेक्स्ट आइसोप्रोपाइल ब्रोमाइड. व्हॉट इज आइसोप्रोपाइल ब्रोमाइड? दिस वन, CH(Br)CH3. देर इज नो कायरल कार्बन इन दिस केस ऑल्सो. कारण कायरल कार्बन म्हणजे काय असले पाहिजेत? 4 डिफरंट ग्रुप्स असले पाहिजेत, A, B, C and T. Understood? Secondary butyl iodide. What is secondary butyl iodide? This is I, this is CH2, CH3. Correct? 4 different groups are there on this carbon. So this is chiral carbon and shows definitely optical activity and also enantiomerism. Enantiomers म्हणजेच काय असतात? Yes, तर non superimposable mirror images of each other. करेक्ट ना? दाखवायची गरज आहे. येस, तरी सुद्धा दाखवतो. हिअर I, हिअर इट इज HC2H5, I, C, CH3, C2H5 and here it is H. Correct? Next, टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. टर्शरी ब्युटाइल क्लोराइड म्हटलं की 4 ग्रुप्स, सॉरी हे 3 ग्रुप्स कसे आहेत? सेम आहेत. दॅट्स वाय देर इज नो कायरल कार्बन इन दिस केस ऑल्सो. Okay, so option is what? C. Secondary butyl iodide shows enantiomerism. 65. The products of the reaction of alcoholic, ठीक है ना? Okay, see here, alcoholic AgNO2 with ethyl bromide. ठीक आहे, KNO2 पाहिलं आपण आणि AgNO2 पाहिलं. काय होते रिॲक्शन? अल्काइल हलाइड when reacts with, बघा, K plus O minus N double bond O. ही रिॲक्शन असते RO N double bond O. It means this is alkyl nitrite. Alkyl nitrite. Correct? And if suppose AgNO2 is used, it means it is AgONO2. Sorry, NO. This is covalent bond now. That's why attack takes place from the S what? Nitrogen. Here attack takes place from the oxygen. Correct? That's why the compound is R N double bond O O minus. This is nitroalkane. Nitroalkane. ठीक आहे ना? ओके, दिलाय काय आपल्याला? इथाइल ब्रोमाइड दिलेला. इथाइल ब्रोमाइड is C2H5Br. When reacts with this compound AgONO, which forms what? C2H5 N double bond O O minus. असं पण लिहू शकता तुम्ही, कारण हा न्यूट्रलच आहे शेवटी. C2H5NO2. This is called as nitroethane. Nitroethane. Understood? So option is what? C. Nitro what? Ethane. Clear? ठीक है. Next, question number 66. A set of compounds in which the reactivity of halogen atom increases in the ascending order is halogen atom म्हणले ना, reactivity of halogen atom. ठीक आहे, बघूया आपण ऑप्शन्स काय काय आहेत, चेक करा. is what? Chloroethane, chlorobenzene, vinyl chloride. Chloroethane means what? CH3CH2 and here it is Cl, chloroethane. This is sp3 hybridized carbon.
sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला टच असेल तर तो काय असतो, मोर रिॲक्टिव्ह असतो. दिस बॉन्ड ब्रेक्स इझिली, बॉन्ड ब्रेक्स इझिली. इझी का ब्रेक होतो लक्षात आलं ना. ओके, कारण इथं रेझोनन्स वगैरे काय नाही आहे फिनॉमिना. लक्षात आलं. नेक्स्ट आहे क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन क्लोरोबेन्झिन म्हणलं की रेझोनन्स आहे. रेझोनन्स म्हणलं की डबल बॉन्ड कॅरेक्टर. समजलं ना. हिअर इट इज मायनस. करेक्ट. डबल बॉन्ड Cl प्लस. करेक्ट. आणि तिसरा कुठला आहे, व्हिनाइल क्लोराईड, CH2 डबल बॉन्ड CHCl. इथं सुद्धा काय आहे, रेझोनन्स आहे. ओके, इथं मोर रेझोनेटिंग फॉर्म्स असतील. किती, 5 रेझोनेटिंग फॉर्म्स फॉर्म होतात. किती होतात टोटल, 5 स्ट्रक्चर्स मिळतात. इथं किती मिळतात, 2 स्ट्रक्चर्स, 2 स्ट्रक्चर मिळतात. लक्षात आलं. प्लस. ठीक आहे ना. ओके, मोर दी स्ट्रक्चर मोर इज दी स्टॅबिलिटी. मोर दी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मोर इज दी स्टॅबिलिटी. करेक्ट. मग मोर रिॲक्टिव्ह कशामध्ये असणार आहे, डेफिनेटली. ओके, इथाइल क्लोराईड किंवा क्लोरोइथेन. क्लोरोइथेन काय असणार आहे, मोर रिॲक्टिव्ह असणार आहे. सो ऑप्शन कुठं आहे बघा. काय म्हणलंय ते, इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणले ना. ओके, इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजेस इन दी असेंडिंग. असेंडिंग म्हणजे इन्क्रीजेसच. ठीक आहे ना. ओके, इट मीन्स क्लोरोबेन्झिन, विनाइल क्लोराइड, दिस इज द ऑप्शन. आलं लक्षात. रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस इन दी असेंडिंग ऑर्डर, नॉट डिसेंडिंग. असेंडिंग म्हणलंय. ठीक आहे. मग क्लोरोबेन्झिन लेस रिॲक्टिव्ह, दिस इज मोर रिॲक्टिव्ह अँड दिस इज मोस्ट रिॲक्टिव्ह. अंडरस्टूड. नेक्स्ट 67. Alkyl halides are formed when thionyl chloride and dash are refluxed in presence of pyridine. The order of reactivity 3 degree, 2 degree, 1 degree is due to plus I effect of alkyl group which dash the polarity of CX bond. Okay. आता alkyl halides are okay is formed म्हणलंय when thionyl chloride and dash are refluxed. थायनिल क्लोराईड कशासोबत रिफ्लॅक्स करावं लागेल, तर डेफिनेटली अल्कोहोल सोबत रिफ्लॅक्स करावं लागेल. आपल्याला नोन आहे थायनिल क्लोराईडच्या रिएक्शन्स पाहिलं आपण प्रिपरेशन ऑफ व्हॉट, अल्काइल क्लोराइड्समध्ये. ओके, ROH when reacts with SOCl2 thionyl chloride which forms what, alkyl halide, RCl plus HCl plus SO2. आलं लक्षात. म्हणजे फर्स्ट कंपाऊंड काय असला पाहिजे, अल्कोहोल असला पाहिजे. मग अल्कोहोल कुठं आहे चेक करा बरं, एकाच ऑप्शनमध्ये, ऑप्शन बी. समजलं हे. नेक्स्ट 68. C2H5I दिलेला आहे, AgNO2. आता बघा AgNO2 आहे इथं आणि मेजर प्रोडक्ट विचारलेला आहे. काय मेजर प्रोडक्ट, डेफिनेटली C2H5, okay, NO2, नायट्रो, दिस इज द कंपाऊंड. ठीक आहे ना. असा सुद्धा दाखवला जातो तो बॉन्ड. ओके, एक कॉर्डिनेट बॉन्ड सुद्धा दाखवला जातो त्या केसमध्ये. दिस इज कॉल्ड एज अ कॉर्डिनेट बॉन्ड. क्लिअर. 69. क्वेश्चन नंबर 69 बघा. क्लोरिनेशन ऑफ टोलिन. सी हियर, क्लोरिनेशन ऑफ टोलिन इन द प्रेझेन्स ऑफ लाईट हीट followed by treatment with aqueous NaOH gives. Okay, see here, टोलिन आहे, ही झालेली रिॲक्शन आहे बळानो, त्याच्यामुळे घेतोय मी डायरेक्ट. ठीक आहे. इफ रिॲक्ट्स विथ 3Cl2 इन प्रेझेन्स ऑफ HNO, काय होईल इथं. आता लाईटच्या प्रेझेन्समध्ये साईड चेन रिॲक्शन होतात. बेन्झिनवरती होते का रिॲक्शन, नाही. Reaction occurs at side chain, CCl3. All hydrogens get replaced by Cl. Aqueous NaOH ऍड केलं, aqueous NaOH. तिन्ही Cl कशाने रिप्लेस होतात, OH ने रिप्लेस होतात. बरोबर आहे ना. ओके, एक इंटरमिडिएट फॉर्म होतो, इकडे दाखवतो मी.
all three, okay, Cl get replaced by OH. आता हा अनस्टेबल आहे, नोन आहे तुम्हाला अनस्टेबल. अनस्टेबल असेल की इट रिमूव्स वॉटर मॉलिक्यूल इमिडिएटली. इट रिमूव्स वॉटर मॉलिक्यूल अँड फॉर्म्स व्हॉट, बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड. ठीक आहे. सी इथं काय फॉर्म होईल, सी डबल बॉन्ड ओ ओ एच, सी डबल बॉन्ड ओ ओ एच. अंडरस्टूड. ओके, सो द ऑप्शन इज व्हॉट, बेन्झोइक ॲसिड, ऑप्शन सी. क्लियर. क्वेश्चन नंबर 70 बघा. The order of reactivity of following alkyl halides of the for a SN2 reaction. जी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनसाठी ऑर्डर आहे तीच SN2 साठी राहणार आहे. चेंज होईल का? नाही. म्हणजे RI is more reactive than RBr, then RCl, then RF. This is the correct order of reactivity of alkyl halides. Was reaction involves the reduction of alkyl halide with sodium in ether. पाठ आहे तुम्हाला हे. नेक्स्ट चेक करूया. ओके, SN1 रिॲक्शन्स आर जनरली कॅरीड आउट इन पोलार प्रोटिक सॉल्वंट्स. करेक्ट आहे. पोलार प्रोटिक सॉल्वंट्समध्ये लाईक वॉटर, अल्कोहोल, ॲसिटिक ॲसिड एक्सेट्रा. स्टेटमेंट 2 काय दिलं आहे, C6H5CH, C6H5Br. स्ट्रक्चर समजलं का तुम्हाला ते? C6H5 म्हणजे काय, हा असा स्ट्रक्चर आहे. बेन्झिन आहे तो किंवा फिनाइल रिंग आहे म्हणा. इथं CH आहे, इथं Br आहे आणि दुसरा ग्रुप काय परत C6H5 आहे. करेक्ट. इज लेस रिॲक्टिव्ह दॅन ओके C6H5CH CH3Br इन SN1 रिॲक्शन. ओके, आता दोन्ही स्टेटमेंट्स बघा, फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट. असर्शन आणि रिझनिंगचा क्वेश्चन आहे हा. ओके, थोडासा विचार करा बरं. फर्स्ट ऑप्शन काय दिलं आहे, ए बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड स्टेटमेंट सेकंड आर ट्रू. ट्रू आहेत का हे दोन्ही स्टेटमेंट चेक करा. तर मला सांगा, ओके इथं कार्बोकेटायन ओके इझिली फॉर्म होऊ शकतो ना, आणि मोर स्टेबल कार्बोकेटायन फॉर्म होतो कारण दोन फिनाइल रिंग्स आहेत. करेक्ट. कार्बोकेटायनची स्टॅबिलिटी पाहिलं आपण. ओके, चेक करा. सपोज हे फिनाइल रिंग आहे, इथं कोण आहे CH, इथं Br आहे, हिअर ऑल्सो अनदर फिनाइल रिंग. Okay, carbocation formed is what? This is the carbocation CH plus and this is another phenyl ring. Correct. दुसरं काय आहे बघा, इथं CH3 ग्रुप आहे instead of what? Phenyl ring. CH, Br and here it is CH3. इथं कार्बोकेटायन कुठला फॉर्म होतो? This is also secondary carbocation, benzylic carbocation. Okay, but there are two phenyl rings and here it is only one phenyl ring. So it is more stable. More stable. This is less stable. Less stable. समजलं हे? ओके, मग मोर स्टेबल असेल तर मोर SN1 रिॲक्शन. SN1 रिॲक्शनसाठी विचारलंय. करेक्ट. मग सेकंड स्टेटमेंट फॉल्स आहे आणि फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे. बघा, इफ स्टेटमेंट फर्स्ट इज ट्रू बट स्टेटमेंट सेकंड इज फॉल्स, ऑप्शन सी. रिझन कसं आहे? ओके, इनकरेक्ट आहे असं. स्टेटमेंट सेकंड फॉल्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर ओके 72 झालं ना. 73 बघा काय विचारलंय. द कंपाऊंड C2H4Cl2 हॅज 2 आयसोमर्स अँड दे कॅन बी डिस्टिंग्विश्ड बाय द रिॲक्शन विथ. ह्याचे 2 आयसोमर्स आहेत सांगितले. 2 आयसोमर्स आपल्याला लिहिता येतील. येस, इझिली लिहिता येतील. 2च कार्बन आहेत ना, दोन्ही आयसोमर्स इझिली लिहिता येईल आपल्याला. करेक्ट. हे बघा, एक CH2Cl CH2Cl आणि दुसरा काय असणार आहे मग CH3CHClCl. एकाच कार्बनवरती 2 क्लोरीन असतील, अदरवाईज काय 2 डिफरंट कार्बनवरती ओके एक क्लोरीन असेल. ओके, क्वेश्चन काय आहे बघा. दे कॅन बी डिस्टिंग्विश्ड बाय द फॉलोइंग. कुठल्या रिॲक्शननं त्याला डिस्टिंग्विश करता येतं? ॲक्वेस KOH ॲड करा बरं दोन्हीमध्ये. ॲक्वेस KOH किती लागतील? हे 2 मॉलिक्युल्स लागतील. हिअर बोथ गेट रिप्लेस्ड बाय ओके व्हॉट OH. काय फॉर्म होतो? डायवोल फॉर्म होतो. बट विच डायवोल? विसिनाल डायवोल. 2 वेगवेगळ्या कार्बनवरती. आणि इथं KOH ॲड करा.
ॲक्वियस KOH2 ॲड करावं लागतील. विच फॉर्म्स वॉट? CH3 CHOH, here also OH. But this is unstable. Immediately converts into what? Aldehyde. CH3 CHO. नोन आहे आता तुम्हाला कसं कन्वर्ट होतं वगैरे. समजलं? ओके. ॲक्वियस KOH यूज करू शकता मग टू डिस्टिंग्विश these two isomers. This is 1,2 dichloroethane and this is 1,1 dichloroethane. This is vicinal dihalide. This is geminal dihalide. So this is the is correct option. Understood? ॲक्वियस KOH यूज करू शकता. 74 बघा. Which of the following will give enantiomeric pair on reaction with water due to presence of asymmetric carbon atom? ठीक आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे. Yes. Which of the following will give enantiomeric pair on reaction with water due to presence of asymmetric carbon? आता इथं asymmetric carbon आहे का चेक करा. नाही. इथं asymmetric carbon नाही. So this is not possible. इथं asymmetric carbon आहे का? नाही होत. इथं दोन ग्रुप सेम आहेत ना. ओके. मग इथं जर तुम्ही त्याचा हायड्रोलायसिस केला वॉटरच्या प्रेझन्समध्ये ओके तरीसुद्धा इथं OH येणार आहे फक्त CHच्या ठिकाणी. CLच्या ठिकाणी काय येतो? OH येतो. पण इथं दोन्ही ग्रुप कसे सेम आहेत त्याच्यामुळे इनॅन्शिओमर्स फॉर्म करू शकत नाही तो. इथं चेक करा 1 2 3 तीन ग्रुप सेम आहेत. इथं येणारा ग्रुपसुद्धा काय असणार आहे? सॉरी 3 ग्रुप डिफरंट आहेत. येणारा ग्रुप डिफरंट आहे. येस. मग हा शो करू शकतो असिमेट्रिक कार्बन काय म्हटलंय? एनॅन्शिओमरिझम. आता इथं दोन्ही ग्रुप्स कसे आहेत? सेम आहेत. त्याच्यामुळे काय? येस इट इज नॉट पॉसिबल. मग तिथं कायरल कार्बन फॉर्म झाला पाहिजे. ओके तरच काय? इट शोज एनॅन्शिओमरिक पेअर. सो द ऑप्शन इज व्हॉट? सी. क्लिअर? 75 चेक करा. केमिकल रिॲक्शन हा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे. अल्कोहोलिक KOH ॲड केला. आयसोब्युटीन फॉर्म झाला. दिस इज एक्झाम्पल ऑफ बीटा एलिमिनेशन. एलिमिनेशन झालं ना. समजतंय का बघा? ओके CH3 CH3 अल्कीन फॉर्म झाला तर एलिमिनेशन. अल्कोहोल फॉर्म झाला तर सबस्टिट्यूशन. ओके बीटा हायड्रोजन अँड Br रिमूव्स टू फॉर्म डबल बॉन्ड CH2. दिस इज द प्रोडक्ट. बीटा एलिमिनेशन. 76 बघा. बेस्ट कंडिशन फॉर SN1 रिॲक्शन इज. SN1 रिॲक्शनसाठी वीक न्यूक्लिओफाईल लागतो बरोबर आहे ना. ओके आणि काय? मोर पोलार सॉल्वंट लागतो. आहे का चेक करा कुठं मग? वीक लेस पोलार मोर पोलार. येस दिस इज. कारण तिथे कार्बोकॅटायन फॉर्म करण्यासाठी ओके आणि त्याला स्टॅबिलाइज करण्यासाठी पोलॅरिटी हायर लागते सॉल्वंटची. मोर पोलार सॉल्वंट आणि वीक न्यूक्लिओफाईल असला तरी चालतो. इट कॅन अटॅक इझिली ऑन दॅट कार्बोकॅटायन. नेक्स्ट 77. द एंड प्रोडक्ट B इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन इज. KCN ॲड केला. KCN ॲड केल्यानंतर काय फॉर्म होणार आहे? CH3 CN फॉर्म होईल. ओके ॲसिडिक वॉटर ॲड केलं. CNचं कन्व्हर्जन COOH मध्ये CH3 COOH ॲसिटिक ॲसिड. आहे का चेक करा कुठं ॲसिटिक ॲसिड प्रोडक्ट? किती नंबरचा आहे तो? 77. ओके येस इट इज D. अंडरस्टूड? टर्शरी अल्काइल हलाइड्स are practically inert to substitution by SN2 mechanism because. आता टर्शरी अल्काइल हलाइड्समध्ये स्टेरिक हिंड्रन्स हायर असतो बरोबर आहे ना. ओके स्टेरिक हिंड्रन्स आणि त्या स्टेरिक हिंड्रन्समुळं तो कसा असतो? लेस रिॲक्टिव्ह. ऑप्शन B. समजलं हे? ठीक आहे. पुढे बघूया आता. क्वेश्चन नंबर 79 बघा. अँड इथरियल सोल्युशन. इथरियल सोल्युशन म्हणलंय ठीक आहे ना. ओके इट मीन्स इथरमध्ये आहे सोल्युशन ते ठीक आहे ना. ओके इथरमध्ये प्रिपेअर केलेलं सोल्युशन बघूया आपण. चेक करा. अँड इथरियल सोल्युशन ऑफ 4-nitrochloropencene. 4-nitrochloropencene. This is NO2. This is Cl. 4-chloronitrobenzene is treated with metallic sodium. कशासोबत? मेटॅलिक सोडियम. आता मेटॅलिक सोडियम म्हणलं की कपलिंग रिॲक्शन होते लक्षात ठेवा. Na परत हाच कंपाऊंड रिॲक्ट होतो ठीक आहे. ही रिॲक्शन अराइल हलाइड्समध्ये पण आहे. ओके दिस टाइप ऑफ रिॲक्शन ओके इज कॉल्ड एज विच रिॲक्शन? फिटिक रिॲक्शन
दोन्ही अराईल हॅलाइड्स असतील ना तर फिटिक रिॲक्शन म्हणतो त्याला आपण. विच रिमूव्स दिस 2Cl ओके टू फॉर्म डायफिनाइल फॉर्म होतो असा, वेअर द नायट्रो ग्रुप ॲट पॅरा पोझिशन. नायट्रो ग्रुप कुठं असतो? पॅरा पोझिशन. ऑप्शन कुठं आहे? येस 4,4 डायनायट्रो डायफिनाइल. दिस इज फिटिक रिॲक्शन. विच फिटिक रिॲक्शन. ठीक आहे, सांगणार आहे मी तुम्हाला अराईल हॅलाइड्समध्ये, पण लाईक अ वर्ज रिॲक्शन. वर्ज रिॲक्शन सारखीच आहे म्हणून इथं सांगितलं डायरेक्ट मी. ठीक आहे, नेक्स्ट बघा. इन द रिॲक्शन ऑफ पॅराक्लोरोटोलिन विथ KNH2 इन लिक्विड अमोनिया. ओके, ही रिॲक्शन आपण अराईल हॅलाइड्समध्ये स्टडी करूया. नेक्स्ट, आयडेंटिफाय द प्रोडक्ट A इन द फॉलोइंग रिॲक्शन. ए हे सुद्धा अराईल हॅलाइड्समध्ये झालेलं आहे, तरी सुद्धा आपण अराईल हॅलाइड्समध्ये स्टडी करूया. हे सगळे अराईल हॅलाइड्सच्याच रिॲक्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट रिॲक्टिव्ह. आता हे सांगता येईल तुम्हाला मोस्ट रिॲक्टिव्ह कुठला असतो. याला अराईल हॅलाइड्समध्ये जावं लागतं याची गरज नाही आहे. ठीक आहे, मोस्ट रिॲक्टिव्ह कुठला असतो? जर तो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड असेल तर. जर डायरेक्ट बेन्झीन रिंगला अटॅच असेल तर दॅट इज नॉट अ मोर रिॲक्टिव्ह. दिस इज sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असेल ओके एक्स ग्रुप तर दिस इज लेस रिॲक्टिव्ह. समजलं ना? ओके, हा डिफरन्स आहे. सो ऑप्शन इज व्हॉट? बी. सहज समजतं आहे. अंडरस्टूड? ठीक आहे, C6H5Cl आहे. डायरेक्ट Cl कुठं अटॅच आहे? बेन्झीन रिंगला. इथं सुद्धा Br बेन्झीन रिंगला अटॅच आहे. C6H4 म्हणजे एक बेन्झीन रिंग आहे. इथं Br आहे. ओके, कुठल्याही पोझिशनला Br असू शकतो. इथं आता Br इथं पॅरा वगैरे मेन्शन केलेलं नाही. 2 आहेत Br, पण कुठल्याही पोझिशनला असू शकतात. उल्मन रिॲक्शन आपल्याला पुढे स्टडी करायची आहे अराईल हॅलाइड्समध्ये. हे सल्फोनेशन सुद्धा अराईल हॅलाइड्समध्ये स्टडी करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, ह्या अराईल हॅलाइड्सच्या रिॲक्शन्स आहेत. इथं आहे अजून रिॲक्शन बघा. क्वेश्चन नंबर 85 चेक करा. CH3Br वेन रिॲक्ट्स विथ AgCN काय फॉर्म होईल? CH3NC. बरोबर आहे का? CH3NC फॉर्म होतो. Now this CH3NC okay on treatment with H3O plus. ओके, आता मात्र काय ओके तुम्हाला थोडंसं ओके डाऊट आला असणार आहे किंवा H3 हायड्रोलायसिस जर केलं ओके ही रिॲक्शन परत तुम्हाला अमाइन्समध्ये आहे. कुठं आहे? अमाइन्समध्ये. तरीसुद्धा मी इथंच सांगतो ही रिॲक्शन कारण क्वेश्चन दिलेलं आहे. ओके, बघा काय होतं ह्या कंडिशनमध्ये. CH3 ठीक आहे N ट्रिपल बॉन्ड ओके C आहे. लक्षात येतं हे? येस. विच ऑन ट्रीटमेंट विथ कशासोबत ट्रीट करायचं आहे? ओके H3O प्लस म्हणजे H2O H प्लस सोबत. करेक्ट. प्रोडक्ट काय असतो? CH3 ओके एस व्हॉट NH2 प्लस HCOOH असं प्रोडक्ट फॉर्म होतो. काय मेकॅनिझम आहे? ठीक आहे, सिंपल मेकॅनिझम आहे. CH3 ठीक आहे N ट्रिपल बॉन्ड ओके SC ठीक आहे ना. ओके, इथं काय असतो? जनरली पॉझिटिव्ह चार्ज असतो. H2O अटॅक्स ऑन दिस बॉन्ड ओपन्स ऑन. बरोबर आहे का? N डबल बॉन्ड ओके C इथं काय येतं? OH. आता ॲक्च्युली ना ओके इथं सुद्धा हा एक कॉर्डिनेट बॉन्ड असतो. बरोबर आहे ना. ओके, म्हणून काय इथं आपण काय करूया आता H लिहूया. ॲडिशन झाली वॉटर मॉलिक्युलची ॲडिशन लाईक दिस. ठीक आहे, इकडं जे डबल बॉन्ड लिहिलेलं आहे आपण. ठीक आहे, तुम्हाला कन्फ्युजन झालं की हायड्रोजन कुठून आला वगैरे. ठीक आहे, आणखीन थोडंसं डिटेलमध्ये दाखवतो. सर हायड्रोजन कुठून आलं हे लक्षात येत नाही असं जर क्वेश्चन असेल तुमचा. ठीक आहे, सी यार फर्स्ट ऑफ ऑल आता इथे काय असते? एक पेअर असते, लोन पेअर. ओके, ॲक्च्युली हा कॉर्डिनेट बॉन्ड असतो. बघूया पुढं आपण. CH3 ठीक आहे N ओके इथं काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज दाखवलं जात नाही ओके पण असतो तिथं पॉझिटिव्ह. ट्रिपल बॉन्ड C
ॲसिडिक वॉटर ॲड करताय ना, ओके येस, म्हणून काय H प्लस घ्या अगोदर. इट ॲब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन, लक्षात येते. ओके, अँड फॉर्म्स CH3N. ठीक आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज असेल, ट्रिपल बॉन्ड C. ओके, इथं काय असणार आहे H. नाउ व्हॉट हॅपन्स, वॉटर मॉलिक्यूल अटॅक ऑन इट. सोल्युशनमध्ये काय आहे, वॉटर मॉलिक्यूल. इट अटॅक्स ऑन दिस कार्बोनिल कार्बन, सॉरी आयसोसायनाइड कार्बन. दिस बॉन्ड ओपन्स ऑन नायट्रोजन अँड फॉर्म्स CH3N. ठीक आहे, आता हा न्यूट्रलाइज झाला. डबल बॉन्ड C. आता इथं H आला का, तो H इथून आला होता, समजलं ना. ओके, ॲसिडिक कंडिशनमधून OH हिअर इट इज प्लस. समजते हे. इट रिमूव्स, ओके येस, दिस हायड्रोजन प्रोटॉन. थोडंसं डिटेलमध्ये सांगतोय मी. N. ठीक आहे, येस, डबल बॉन्ड कार्बन, here double bond carbon, this is H, now this is OH. Now what happens, another molecule. ओके, किंवा असं करू शकता तुम्ही, इथला जो H आहे तर ट्रान्सफर करा नायट्रोजनवरती. टायटोमरायझेशन विच फॉर्म्स व्हॉट, NH. आलं का लक्षात. हे C डबल बॉन्ड OH फॉर्म झाला. परत H2O अटॅक्स ऑन इट. दिस बॉन्ड ओपन्स ऑन ऑक्सिजन. लक्षात येते का बघा मेकॅनिझम. कॉम्प्लिकेटेड आहे, डायरेक्ट प्रोडक्ट लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, हिअर CH3NH CO-. हिअर इट इज OH प्लस and this H is as it is. Now it will abstract proton. This bond opens on what and forms CH3NH. here C, करेक्ट. हा OH फॉर्म झाला. परत इथं सुद्धा काय OH फॉर्म झाला अँड हिअर इट इज H. आता एकाच कार्बनवरती दोन OH आहेत, पॉसिबल आहे का, नाही. सो इट रिमूव्स दिस ग्रुप टू फॉर्म CH3NH. इथला जो हायड्रोजन आहे तो कुठे ट्रान्सफर होतो, काय फॉर्म झाला, CH3NH2. and remaining is what, C double bond O as it is here. C double bond O, OH as it is, this H is as it is. आलं लक्षात हे. ठीक आहे, म्हणजेच काय H C double bond O OH. फॉर्मिक ॲसिड. एक काय फॉर्म झाला, मिथाइलामाइन, आणि दुसरा काय फॉर्मिक ॲसिड फॉर्म झाला. समजलं हे. ठीक आहे ना. ओके, मग प्रोडक्ट विचारला होता तुम्हाला. ओके, तर काय फॉर्म होतो प्रोडक्ट बघा. मग आता ही मेकॅनिझम लक्षात आली तुमच्या, नोट करून ठेवा व्यवस्थित. ओके, नेक्स्ट बघूया. हा प्रोडक्ट बी आहे, लक्षात ठेवा. हा बी कोण, ऑप्शन ए, CH3NH2. 86. ड्यूरिंग डिब्रोमिनेशन, ठीक आहे, ऑफ मेसो डायब्रोमो. ओके, आता ही 86 ऑनवर्ड आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ओके, 86 ऑनवर्ड. आय थिंक बरेच क्वेश्चन्स आपण डिस्कस केलं बघा आज. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला अराइल हलाइड्स पण स्टार्ट करायचं आहे. अराइल हलाइड्समध्ये बऱ्याच गोष्टी रिपीट होणार आहेत. तुम्हाला परत सांगतो मी, करेक्ट ना. ओके, परत एकदा काय करून घ्यायचं तुम्हाला, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. अराइल हलाइड्स स्टडी करण्यासाठी ॲरोमॅटिक कंपाऊंडची गरज आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंडचे मॅक्सिमम सगळ्या रिॲक्शन्स कुठे येतात, अराइल हलाइड्समध्ये येतात. लक्षात येते तुमच्या हे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे काय बेसिक कन्सेप्ट्स आहेत ना, कुठले ॲरोमॅटायझेशनचे कन्सेप्ट्स ओके असतील किंवा रेझोनन्सचे कन्सेप्ट्स असतील, ते सगळे करून घ्यायचे परत एकदा. ठीक आहे ना. अराइल हलाइड खूप सिंपल आहे. टुडे विल स्टॉप हिअर. ओके, ऑल द बेस्ट.